तर जय महाराष्ट्र मित्रांनो, 11 मे 2026 रोजी आपल्या दीदीचं लग्न होतं. तर सगळ्यांना माहितीच आहे. तर आम्ही हॉलवरती पोचलो. डायरेक्ट हॉलवरती पोचलो. मग आम्ही टीम ब्राईडची मेहंदी काढली होती. सगळ्यांची मेहंदी एकदम खतरनाक रंगली होती. त्यानंतर आम्ही दीदीला रूमपाशी घेऊन गेलो. आपल्या दीदीचा रूम पण होत्या. दीदीला रूममध्ये सोडला आणि आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. तिथून गेल्या गेल्या पिल्या तर रूल्स वाचायला लागला. तसं कोण आमच्यातलं रूल्स फॉलो करत नाही. तर पिल्या म्हणला फॉर्मॅलिटी म्हणून वाचून घेऊ. आणि ह्यांची काय बघा मजाक मस्ती चालू होती. त्यानंतर तिकडे हळदी चालू होते आणि ही लोक कूलर समोर उभा राहिलेत. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला गेल्यावर केशव कसा नुसताच मठ्ठा ओढतोय. त्यानंतर काय सगळे आपली जेवलो वगैरे निवांत मध्ये. त्यानंतर बाहेर गेलो तर बघितलं ह्यांची हळदी खेळायचा कार्यक्रम चालू आहे. कृष्णादादाला पक्का भरवला होता. कृष्णादादा पक्का कॉड झालता त्यांना. त्यानंतर मग पार्त्याला पण भरवला आणि धनराज गेला पळून. त्यानंतर आपला पप्पू दादाला पण पक्का भरवलाय. नंतर आम्ही रूममध्ये गेल्यावर पिल्याला पण सोडला नव्हता. पिल्याला तर पूर्णच पिवळा करून टाकला होता. त्यानंतर मग कानपिळकीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम पण एकदम मस्त असा झाला. ते झाल्यावर काय पिल्याला तिथंच ताट धरून थांबवून ठेवलं. पिल्याला म्हणले थांब आपला तू थोड्या वेळ तिथं. त्यांचा आपला कार्यक्रम चालू होता पुढं. त्यानंतर मग आम्ही पण आवरायला गेलो. कृष्णादाबा कसा एकदम खतरनाक दिसतोय. त्यानंतर आम्ही हॉलचं डेकोरेशन वगैरे बघायला गेलो कसं झाले काय झाले. आतमध्ये येऊन बघतोय तर पप्पू दादा आपला मस्त खतरनाक आवरत होता. हे बघा 2 भाई 2 होता बाई. कसलं खतरनाक दिसतं ते. पिल्यानं पण नंतर आवरलं. पिल्या पण कसला खतरनाक दिसतोय पण बघा. त्यानंतर मग आम्हाला दीदीला घेऊन मेन गेटला जायचं होतं. एंट्री होती त्यांची. तर आम्ही मग मेन गेटला गेलो. तिथं मग दाजी पण आले. दाजींची पण एंट्री झाली. त्यानंतर मग दाजीचं औक्षण वगैरे झाल्यावर मग आम्ही परत आतमध्ये गेलो. तिथून मग आम्ही डायरेक्ट स्टेजवरती गेलो. कशी त्यांची एंट्री होणार होती तर आम्ही स्टेजवरती जाऊन थांबलो. म्हणलं स्टेजवरून एंट्री बघू. ही बघा कशी ग्रँड एंट्री झाली. त्यानंतर मग तिथून ते स्टेजवरती आले. त्यानंतर मग थोड्याच वेळा स्टेजवरती त्यांचं लग्न लागलं. 7 जन्मांची गाठ बांधली गेली आणि आम्ही त्यांचे साक्षीदार झालो. एकदम फटाक्यांच्या जल्लोषमध्ये त्यांचं लग्न लागलं.